संजय राऊतांनी पत्राचाळीमध्ये घोटाळा करून हजारो लोकांना बेघर केलं। घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यांवर बोलू नये, नवनाथ बन यांचं उत्तर। 50 लाख कोटींपेक्षा अधिकच्या जीडीपीमध्ये 9 लाख कोटींचं कर्ज असल्यास झेप झोनमध्ये विकास प्रकल्पासाठी कर्ज काढणार, भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडून स्पष्ट। मराठवाड्यामधील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवल्याची माहिती। 65 वर्षावरील महिला आणि एका कुटुंबातील अधिक महिलाही लाभ घेत असल्याचं उघड। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर लाडक्या बहिणींना तुम्ही कोण असं सरकार म्हणेल, विजय वडेट्टीवार यांची टीका। जरांगेंकडून जालना आणि बीडमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी, सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, जरांगेंची मागणी। शिंदेंवर चुकीच्या पद्धतीने टीका करणाऱ्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्या, नाव न घेता नरेश मस्केचा गणेश नाईकांना इशारा। मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं उद्या फडणवीस बीड दौऱ्यावर, अजित पवार आजपासून बीडमध्ये मुक्कामी। बीड ते अहिल्यानगर मार्गावर रेल्वे सुसाट धावणार, अजित पवार यांचं ट्विट। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस, फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी नावाने मोदींच्या सोबतच्या आठवणींना उजाळा।